आज आहे ललिताची गोष्ट. खूप दिवसांनी ललिता घरी आली आणि आमच्या गप्पांना ऊत आला. आज शनिवार. तिच्या मुलाला आणि सुनेला सुट्टी. त्यांना मोकळेपणा मिळावा म्हणूनच आली असणार. ललिताचं आणि अनुचं म्हणजे तिच्या सुनेचं अगदी मेटकूट गुळपीठ म्हणतात ना, तसे संबंध. दोघींचं छान जमतं. एकतर ललिताला मुलगी नाही, त्यामुळे कन्या प्रेमाचा सगळा वर्षाव सुनेवर होतो. हे तर खरंच आहे, पण मुलगी ती मुलगी आणि सून ती सूनच ना. ती मुलीसारखी असते पण मुलगी नसते. ती खरी मुलगी तर तिच्या आईबाबांची असते. एकाच वेळेला 2-2 आईबाबांची मुलगी ती कशी काय बरं होऊ शकणार, हो की नाही? मनातल्या मनात ती दोघांमध्ये पहिला दुसरा नंबर लावेलच ना. तरी पण ललिता आणि अनुचं नातं अगदी आमरसपुरीसारखं आहे. तिच्या यशाचं रहस्य तिने पाळलेल्या नियमांमध्ये आहे. अनु घरी येऊन रुळल्यावर ललिताने जाहीर केलं, न धरी शस्त्र करी, गोष्टी सांगे न युक्तीच्या चार, विचारल्या तरच. आता घरात कशाला तलवार, कट्यार, भाला, धनुष्यबाण हे सगळं घ्यावं लागणार आहे? ह्या सर्व शस्त्रांचं काम करायला फक्त शब्द पुरेसे असतात. पण ललिताचं साधं बोलणं पण मधात खोळलेलं, तुपात तळलेलं असतं. त्यामुळे तिला शब्दांच्या शस्त्रांची गरज कधी पडलीच नाही. तर शस्त्र म्हणजे काय? तर झारे, चमचे, पातेली, सतेली, पोळपाट लाटणं इत्यादी सगळं. ह्या शस्त्रांना हाती घ्यायचं नाही म्हणजे स्वयंपाकघरात पाऊलच नको टाकायला ना. मग कशाला लागणार आहे भांडाला भांडं? ललिता म्हणाली, आज ना अनु दहीवडे करणार आहे. मग आपण दोघी तुझ्याचकडे जाऊया ना, मला आवडतात ग दहीवडे. नको ग बाई, मला पत्ता लागला म्हणून तर मी तुझ्याकडे आले. अनुचे दहीवडे, चकल्या, कडबोळी, लाडू म्हणजे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः असे असतात. पण सांगत का नाहीस तू तिला तुझ्या ट्रिक्स? सांगितलं ना तुला, माझं ब्रीद वाक्य आहे, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, विचारल्या तरच. विचारलं नाही तर आमचं तोंड बंद. ती फोन ओट्यावर ठेवते, स्पीकर सुरू करते, नाहीतर व्हिडिओ कॉल करते आणि तिच्या आईला विचारते, नाहीतर यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून करते. शिकते एकलव्यासारखी. काय वाईट आहे ना त्याच्यात? तू घरातून पळून येऊ शकतेस ग, पण तुझ्या मुलाचं काय? तो बिचारा कुठे जाणार? त्याला त्या दगड, सॉरी आपलं काय बरं ते म्हणणारीस तू, दहीवडे. हां, तर त्याला तर त्या दहीवड्यांना तोंड द्यावं लागणार ना. तो हुशार आहे ग. अशा वेळेला तो लाडात येऊन आधी तिला भरवतो. तिने घास घेतल्यानंतर बहुतेक आधी गुटरगू करणाऱ्या कबुतरांच्या जोडीचं फिसकारणाऱ्या मांजरांमध्ये रूपांतर होतं. आपण कशाला तिथे साक्षीला राहायचं, म्हणून तर आले तुझ्याकडे. चल आता गप्पा मारत नको बरं बसूस. पेपरमध्ये बघ, एखादं चांगलं नाटक आहे का? आता मी एकदम रात्रीच घरी जाणार आहे. ललिता, तुझ्या गीतेच्या अभ्यासाचा रोजच्या जीवनामध्ये छान उपयोग करून घेतला आहेस. मला हसू पण येत होतं आणि तिचं कौतुक पण वाटत होतं. पेपर उघडून मी नाटकाच्या जाहिराती बघायला लागले. दहीवडे इतिहासात विलीन झाल्याखेरीज ललिता आज घरी जाणारच नव्हती मुळी.